बघा, निश्चितच तो जो नोटीस बजावलेला आहे तो अवैधरित्या नोटीस बजावण्यात आलेला आहे। मुख्यतः म्हणजे तिथे एक अतिक्रमण रस्त्यावर होता, तो अतिक्रमण जेव्हापासून NITनी काढला आणि आमदार महोदयांना माहीत पडलं, आमदार महोदयांनी माहिती घेतली की याच्याकरता कुणाकुणाचे फोन आले होते, त्यांना प्रशासनामधून ही माहिती मिळाली की याकरता आबा पांडेजींनी सुद्धा फोन केला होता, संपर्क केला होता आणि तो बांधकाम तोडण्यात आला। तर जेव्हा तो बांधकाम तोडण्यात आला त्यांचा इगो हर्ट झाला, पण त्यांनी हे कुठेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की तो पांधन रस्ता होता, तो रस्त्यावर असलेला जो अवैध बांधकाम जो अतिक्रमण होता तो अतिक्रमण प्रशासनाने काढलेला आहे, म्हणून त्यांचा कुठे ना कुठे इगो हर्ट झाला आणि इगो हर्ट झाल्यावर बुद्धी काम नाही केली आणि बुद्धी बिस्कटली आणि बुद्धी बिस्कटल्यामुळे त्यांनी हा मार्ग धरला की प्रशासनाला कुठे ना कुठे दबावमध्ये आणून द्वेषपूर्ण राजकारणाचे बळी झाले ते आणि द्वेषपूर्ण राजकारण करून त्यांनी प्रशासनाला दबावात आणलं आणि दबावात आणून त्यांना आनंद फाननमध्ये प्रशासनाने दोन्ही धार्मिक स्थळ, एक हनुमानजीचं मंदिर आहे आणि एक बौद्ध विहार आहे, या दोघंही धार्मिक स्थळांना एक नोटीस चिपकवण्यात आलं। MRTP ॲक्ट अंतर्गत 53(1) ची नोटीस जेव्हाही बजावण्यात येते सर्वप्रथम तेव्हा 30 दिवसाची नोटीस देण्यात येते, परंतु आमदार महोदयांच्या प्रेशरमध्ये अधिकारीसुद्धा हडबडले आणि त्यांनी न जाणता न ज्ञान ठेवता त्यांनी अशी गैरकायदेशीर नोटीस तिथे चिपकवली ज्याच्यामध्ये तारीखचाही उल्लेख नाही आहे आणि ज्याच्यामध्ये 30 दिवसाचा नाही तर 3 दिवसाचा त्यांनी नोटीस बजावलेला आहे, म्हणून ही गैरकायदेशीर त्यांनी नोटीस दिलेला आहे। या बाबतीत आजच आम्ही NIT प्रशासनाला जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं एकतर या लेआउटवर आधीच स्थगनादेश डिस्ट्रिक्ट कोर्टनी दिलेला आहे, तर कोर्टाची अवमानना सुद्धा NITच्या ज्या अधिकाऱ्यांनी केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि आमदार महोदयांनी जे मधात पडून त्यांना प्रेशरमध्ये आणून जी कारवाई करायला लावली त्या बाबतीत आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि अनेक संघटनं, दलित संघटनं, अनेक हिंदू संघटनं याबाबत जागी झालेले आहेत आणि हा लढा आम्ही सगळे सोबत मिळून लढणार आहोत। बघा भाऊ, जो व्यक्ती चुकीचं काम करतो ना जनप्रतिनिधी, तो महायुतीचा असो युतीचा असो हे सगळं काही बघण्याची गरज नाही, मला असं वाटतं। पूर्व नागपूरचे जे आमदार आहेत कृष्णाजी खोपडे, त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि हे घडवून आणल्यावर जेव्हा 2014ची जी PIL होती त्यानुसार 2016मध्ये एक यादी तयार करण्यात आली होती ज्याच्यामध्ये अवैध बांधकाम जे होते धार्मिक स्थळं ते तोडण्यात आले होते, परंतु त्यांनी ते त्याच्यामध्ये हे तुटले नाही कारण हे अवैध नव्हते। हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, NITच्या अधिकाऱ्यांनी ती जी यादी होती ती कोर्टामध्ये पहिलेच दिलेली होती, म्हणजेच हे वैध बांधकाम होते, परंतु द्वेषपूर्ण भावनेनी इगो हर्ट झाला त्यांचा, म्हणून त्यांनी हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे। बिलकुल याच्या विरोधात जनआंदोलन उभा होणारच आहे आणि ते फक्त आम्ही नाही तर अनेक दलं, अनेक हिंदू संघटना, अनेक दलित बौद्ध संघटना ह्यांचे 2 दिवसापासून मला सतत फोन येत आहेत की ताई आपल्याला आता थांबायचं नाही आहे कारण हे आपल्या धार्मिक स्थानावर आलेलं आहे। आणि जे लोक मला एक सांगा, भगवान रामाची गोष्ट करतात, भगवान राम भक्त स्वतःला सांगतात, ते कसे काय हो हनुमानजीच्या मंदिराला तोडण्याचं 3 दिवसाचं नोटीस देतात? आणि जर तुम्ही 3 दिवसाचं नोटीस द्यायला प्रशासनाला बाध्य केलं आहे तर आम्ही सुद्धा पूर्ण लढा द्यायला तयार आहोत।